Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. सर्वांना आनंद देणे अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून आणि व्रती आचरणात आणावी असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक शोभा जोशी यांनी खिवंसराव पाटील शिक्षण संकुलन गणेशनगर थेरगाव येथे मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी केलं. समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आयोजित 13व्या एकदिवसीय समरसता बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभा जोशी बोलत होत्या. स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे होते. तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदापुले, डॉक्टर नीता मोहिते, व्याख्याते प्राध्यापक दिगंबर ढोकले, नितीन बारणे, मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. ढोलताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरावर उत्साहात ग्रंथदिंडीने संमेलनात प्रारंभ केला. तर औक्षण शिवगर्जना अनुष्का चिटणीस या युवतीने सादर केलेली गणेश वंदना, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, सरस्वती स्तवन करून उद्घाटन सत्राचा प्रारंभ करण्यात आला. मानसी चिटणीस यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांची साहित्यरूपी वृत्तिगंध व्हावी म्हणून 13 वर्षापासून विविध संकल्पना केंद्रस्थानी ठेवून संमेलनाचे संयोजन केले जातं अशी माहिती दिली. ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी सामाजिक समरसता स्थापित व्हावी हा भारतीय संविधानाचा उद्देश समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन अधोरेखित करत आहे असं मत व्यक्त केलं. पुरुषोत्तम सदाफुले यांनी विद्यार्थ्यांनी भावी काळात देशात स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य करावे असं आवाहन केलं. जयश्री श्रीखंडे यांनी सत्राचे आभार मानलं. उद्घाटन सत्रानंतर विवेकानंद सुतार यांनी अध्यक्षतेखाली सद्भावना सत्रात श्रावणी चिलखे अर्थात सावित्रीबाई फुले, कार्तिकी गाडे अर्थात राजमाता जिजाऊ, शिवम तोडकर अर्थात सुभाषचंद्र बोस, सियोन सरोदे अर्थात स्वामी विवेकानंद या विद्यार्थ्यांनी पुरुषांच्या वेशभूषेत त्यांच्या विचाराची सादरीकरण केलं. विवेकानंद सुतार यांनी आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीशी सद्भावनेने वागा असे आवाहन विद्यार्थ्यांना केलं. देवयानी इंगळे या विद्यार्थिनीने सत्राचे सूत्रसंचलन केलं. ज्येष्ठ साहित्यिका संगीता पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बालकवी संमेलनाचा प्रारंभ कृष्णा खिल्लारे यांनी आणि सहकारी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पवाडाने सुरू झाला. सुप्रिया ठोसर, धनश्री हजारे, दीक्षा सरोदे, गीता निर्मळ, अंकिता धीवर, भूमिका खंडागळे, रुपाली तायडे, भूमी मोरे या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविताचे सादरीकरण केलं. तर हर्षवर्धन गाडेकरांनी गोष्टी सांगितल्या. राजन लाखे यांनी वेगवेगळी उदाहरणे आणि काव्यपंक्ती उद्भत करीत साहित्यिक गप्पा व सत्रांतर्गत विद्यार्थ्यांशी हितगुज करताना कविता लेखनाची प्रक्रिया समजून सांगितली. तसेच लेखनापूर्वी भरपूर वाचन करा, यशस्वी होण्यासाठी अथक कष्ट करा असा कानमंत्रही दिला. केतन सांगडे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन केलं. तर कथाकथन सत्रात मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली रुद्रांग धुमाळ, वैष्णवी कांबळे, मानसी पाटील, रियाज सियारा सरोदे, आलिया शेख या विद्यार्थ्यांनी कथाकथन केलं. अश्विनी बाविस्कर यांनी 2 रंजक कथा सांगून आपल्या वाचिक अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी मूकाभिनयातून म्हणी ओळखणे या खेळाला विद्यार्थ्याचा स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. रुद्रा कदम या विद्यार्थ्यानं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं.
समारोप सत्रात नगरसेविका शालिनी गुजर, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट आकाश गुजर, कुमुदिनी घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पेंडसे, अभय पोकर्णा, सुहास पोकळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील, राज आहेरराव, अशोक मोरे, राधाभाई वाघमारे, राजेंद्र घावटे, सविता इंगळे आदींनी उपस्थिती दर्शवली. खिमसराव पाटील शिक्षण संस्थेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, राजेंद्र भागवत, निलेश थेंबेकर, हेमंत जोशी, पंजाबराव मेंढे, श्रद्धा चटप, स्वाती भोसले, सुरेश जोशी, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केलं. सीमा कुलकर्णी यांनी उद्घाटन आणि समारोप सत्राचे सूत्रसंचलन केलं. सुहास घुमरे यांनी आभार मानलं. सामुदायिक वंदे मातरमने संमेलनाचा समारोप करण्यात आला, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.